इंदू का काही टेन्शन आहे का? नाही, काहीच नाही. नाही काहीतरी झालंय. हो झाले. तुला काय सांगू, ते आमच्या सासू सुनेचं सिक्रेट आहे, तुला नाही सांगणार आम्ही. बापरे, सासू सुनेचं सिक्रेट? तुम्ही दोघी मिळून माझा गेम तर नाही करणार ना? हो, तू करतोय अरे. पण तुला काय सांगू, पटकन खा आणि जा दुकानावर, आल्यावर आरती करायची. खा खा. इंदू सांग ना. बाप्पा, इंदूने कसं पटवलं असेल आईला? काय बोलली असेल ही? माझी बायको कमाल आहे. काय सांगता दाजी? नाही हो, खोटं बोलता ना तुम्ही. हो, हिंदीला मोठं बहिणी सगळ्यांसमोर. हो, अहो आम्ही खोटं बोलतच नसतो, खरंच बोलतो. नाही 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 दाजी, तो देव जरी येऊन मला बोलला ना तरी आपला विश्वास नाही बघा. अहो विश्वास ठेवा. सासूबाईंना अशी गुगली टाकली ना की पाठराखीनबाईंची शाळा बंद. पण दाजी, हिंदी येते, अशी तशी नाहीये. कशी असो, पण आपल्या सासूबाई आता काय ऐकत नसतं कोणाचं. काय जावई बापू, मीटिंग चालू होती, चुकून तुमच्या खोलीमध्ये आल्या. नाही, काय हरकत नाही. हरकत नाही. माझ्या खोलीमध्ये माझ्या परोक्ष काय बोलत होता? कसली मीटिंग सुरू होती? अहो मोठे बाई, तुमच्याच गुगली बद्दल बोलत होतो. काय डोक्यालिटी हो तुमची मोठे बाई. कुठे क्लासेस बिसेस केलेत का तुम्ही? कसं असतं तुम्हाला एवढं स्पॉन्टेनिटली? कारण करिश्मे, मी डोक्याला डोकत समजते, फ्लॉवर पॉटने समजत. डोकं वापरते आणि चालवते सुद्धा. तुमच्यासारखं नाहीये माझं. मला एकट्याला नाही, आपल्या दोघांना बोलतायत त्या. काही असो, पण सासूबाई तुम्ही जोक फार भारी करता बरं का. पण तुम्ही कमाल करून टाकली सासूबाई, म्हणजे तुम्ही खूप महान आहात सासूबाई. पण एक सांगू, पाठराखीन महिन्यांना शाळेच्या बाबतीत एकदम धोबी पछाड दिला होता तुम्हाला. आणि त्या मोहितरावांची इज्जत काढून तुमचं करिअर पार बरबाद करायला निघाल्या होत्या त्या सासूबाई. अहो तुमचे सगळे डाव मातीत मिसळत होते. विंजे सरकारांसमोर आहे ना, तुमची इमेज पार क्रश करून टाकली ती. काय म्हणताय? पुन्हा बोला. ते जरा काम आठवलं मला, मी जाऊन येतो मग सांगतो. करिश्मे, मोठे बाई काय म्हणत होते ग तुझे दाजी? मला ना त्यांच्यापेक्षा जास्त महत्वाचं काम आठवलं. मी 2 मिनिटातच येते. आले आले आले. एक जण कामाचा नाही, असले बिंडोक लोक माझ्या टीम मध्ये असल्यानंतर कसं होणार आहे माझं? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. हिंदू अधोक्षच या वर्षीचा आपल्या घरातला गणेशोत्सव अतिशय लक्षात राहील असा झालाय. याचं महत्वाचं कारण म्हणजे हिंदू हा इतका सुंदर केलेला आपल्या शाळेचा देखावा आणि त्याहून महत्वाचं म्हणजे तू केलेले 1000 उकडीचे मोदक. 1000 नाही 2000. आणि एवढे मोदक तर मी पहिल्यांदा बघतोय आणि त्यांची चव तर एकच नंबर. 50 तरी खाल्ले असशील तू राया. इंदू मामी असं खाणं मोजू नये असं बोलतोय बघा अगं. बरं तुम्ही सगळ्यांनी माझ्या माहेरच्या गौराईंचं इतकं कोड कौतुक केलं त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची खूप ऋणी आहे. मोठ्या बाई तुम्ही इतकं मोठं मन दाखवून या सगळ्यात सहभागी झालात त्याबद्दल तुमचेही आभार. अगं शकुंतले काय इतकं, आपण एका घरात राहतो, एकमेकांना सांभाळून घेतलंच पाहिजे ना. त्यात घरात मी मोठी, आता लहानांचे लाड मी पुरवायला नको का? पुरवले. अहो सासूबाई तुम्ही मानच आहात आणि म्हणूनच तर आम्ही इथं घर जाऊया म्हणून आलोय काय. इंद्रायणी ताई येऊ ना? अरे विनोद सर या. अहो विनोद साहेब थोडा उशीर केला यायला. जरा आधी आला असतात ना तर गणपती बाप्पाची आरती सुद्धा मिळाली असती. अहो दर्शन मिळालं हे काही कमी आहे का? या बोला विनोद साहेब, कसं काय येणं केलं? गावात शाळा सुरू करायची, त्याकरता सरकारने जमीनही दिली आहे. इंदुताई आता शाळा उभारणीचं काम सुरू करायला हवं. हो विनोद सर ती सतत प्रयत्न करते. हो पण ते जमिनीवर पण दिसले पाहिजेत ना. इंदुताई भूमिपूजन तर झालंय, आता शाळा उभारणीचं काम कधी सुरू करायचं? आता गावकऱ्यांचा विरोधही मावळलाय ना. विठुरायाची मूर्ती देखील सापडली आहे त्या जागी. हो आणि विठुरायामुळेच गावकऱ्यांचा विरोध कमी झालाय. सर आता आम्ही लवकरच लवकर काम सुरू करण्याविषयी मीटिंग घेऊ बघा. हो ना इंदू? हा तुमच्या कामासाठी शुभेच्छा. येतो मी. काही लागलं तर मला नक्की सांगा. हिंदू बघितलंस का, गणपती बाप्पाची सुद्धा हीच इच्छा आहे की आता लवकरात लवकर विठूच्या वाडीमध्ये शाळा सुरू व्हावी. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. काकू हाय. अरे नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, कशा आहात? मी एकदम मस्त. थोडी तब्येत होती खराब पण आता ठीक आहे. तुम्हाला ताप आला होता ना? हो हो. बरं ना आता सगळं? आता एकदम व्यवस्थित आहे. चलो ग्रेट. आणि काय हो, तुम्ही मागच्या आठवड्यात आल्या नाही? आय एम रिअली सॉरी. मला यायचं होतं पण माझं एक छोटंसं काम निघालं त्यामुळे जमलं नाही. पण मी 1-2 दिवसात नक्की येईन ना. नक्की या. आणि ज्ञानूला शाळेत पाठवा. हो हो पाठवते ना. अहो आता तर तो स्वतःहूनच येईल कारण की तुम्ही आले आहेत ना गावात. सो स्वीट. चला येऊ मी? हो हो चालेल. चलो भेटूया. बाय. एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? तुम्ही ओळखलं नाहीत मला?
सॉरी, पण आपण भेटलोय का? आता ओळखलं? ओ येस, ऑफकोर्स ओळखलं. तुम्ही ते निमणीचे डॉक्टर. डॉक्टर गोपाळ दिग्रसकर. करेक्ट, डॉक्टर गोपाळ. एकदा पाहिलेले चेहरे मी कधीच विसरत नाही. आणि मी सुद्धा एकदा ट्रीट केलेल्या पेशंटला कधीच विसरत नाही. मीरा कशी आहे आता? मीरा नुसती उड्या मारत फिरते. पुन्हा तुमच्याकडे आणावं लागेल असं दिसतंय. बरं, मी येऊ? मला जरा उशीर होतोय. कुठे निघालीस? आय मीन, तुला आरेत तुरे केलेलं चालेल ना? ऑफकोर्स, म्हणजे त्यात ऑफेंड होण्यासारखं काहीच नाहीये. चालेल मला. तर मग आता माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे. कुठे निघालीस? मी शाळेकडे. शाळा? व्यंकट महाराज दिग्रसकरांचं शेत आहे ना, तिथे इंद्रायणी त्यांची शाळा भरते ना, तिथे. आय सी. इफ यू डोंट माइंड, मी तुला लिफ्ट देतो, सोडतो शाळेपर्यंत. अगं अशी घाबरू नकोस, मी काही पाडणार नाहीये तुला. नाही, तसं नाही, पण उगीच त्रास कशाला ना तुम्हाला. मी जाते. मला तू म्हणलीस तरी चालेल अगं. ओके. बस ना, सोडतो. आमचं शेत येते. शुअर. अहो, बाप्पाच्या नैवेद्याची ही जी बासुंदी आहे ना, ती आज इंदूनं केली आहे बरं का. अरे वा, चांगलंय की. बाप्पा इंदूवर कृपा कर रे, आणि तिचं स्वप्न पूर्ण कर. माझ्या एकटीच का? जो जे वांछिल तो ते लाहो, बाप्पा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो. पण आज तू बासुंदी केलीस की नाही, म्हणून तुझं आधी. तुम्ही शिकवल्याप्रमाणे केली. कमाल आहे तुमच्या दोघींची. इथं लोक जगामध्ये एकमेकांचं श्रेय लाटण्यासाठी सतत धडपडत असतात, आणि तुम्ही दोघी ते एकमेकांना देत आहे. वा. देव करो आणि अशीच चांगली बुद्धी सगळ्यांना मिळो. इंदू, तू गणपती बाप्पांचं अतिशय मनापासून करतेस. मला फार आनंद होतोय बघ. खरंय, ही पुढची पिढी आपल्या परंपरेचा वारसा इतक्या छान पद्धतीनं पुढे नेते, हे बघून खरंच बरं वाटतं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बर शकू, अगं मी जरा त्या धुपावकरांकडे जाऊन येतो. बर. चला इंदूबाई, मी आले. मला माहितीये तू देवाकडे काय मागतेस ती.